मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेलं आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता मधली पिढी कुठून सुरू झालेली आहे? कलयुग बीते 5505 तब ये वचन मेरा होगा सच्चा. कलयुग बीते कलयुग 5500 जब कलयुग बीत जावे महापुरुष फरमान ये जग तारण को आवे. सन 1997 मध्ये ह्या कलियुगाला 5505 वर्ष पूर्ण झाले. सन 1994 मध्ये दासाला नाम देण्याचा आदेश माझ्या पूज्य गुरुदेवजींकडून मिळाला होता. आणि त्यानंतर ह्या मधल्या पिढीची आता सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये तुमचा जन्म आहे. तर जो प्रसंग चालू होता त्यात परमात्म्याने ह्या सतनामाचा महिमा सांगितला आहे. सतनाम पालड़े रंग होरी हो 14 लोक चढावे राम रंग होरी हो. आता पुण्यात्म्यांनो, एक मौखिक जप करायला लागला माणूस, जिभेचे तुकडे पडतील. अजून किती नाम जप करू शकतो? मौखिक जप 1000 वेळा, आणि त्याच मंत्राचा जप जर तुम्ही मानसिक केला तर तो एक, आणि त्या मंत्राचं जर श्वासाने सुमरण केलं जातं. कोणता मंत्र? जो यथार्थ मंत्र आहे, आलतू फालतू नाही, तर त्याचा त्या मानसिक पेक्षाही 1000 पटीने जास्त लाभ होतो. पूर्ण मंत्र जो श्वासाचा तुम्हाला दिलेला अधिकारी व्यक्तीकडून प्राप्त असावा. म्हणजे कोणतीही वस्तू असेल, कोणतंही काम आहे, मर्यादेने चालतं. परमात्म्यानेही आपली मर्यादा आखून ठेवलेली आहे की छोटंसं बाळ गर्भात असतं, मग ते बाहेर येतं वेळेवर. बाहेर आल्यावर आईच्या स्तनांमध्ये दूध येतं आधीच, कारण त्याला दात नसतात. मग वेळेवर तरुण होतो इतक्या वेळेत, मग इतक्या वेळेत मरतो. ही मर्यादा भगवानाने आखली आहे. अशाच प्रकारे ह्या भक्तीची ही मर्यादा आहे. त्यात इकडे तिकडे झाल्याने लाभ नाही होणार अजिबात. तर काय सांगितलंय भगवानाने? की परम संताकडून मिळाल्यानंतर जो एका श्वासाने जप तुम्ही कराल त्याला, आणि तुम्ही मर्यादेने राहाल, तर तुमची इतकी पुंजी भक्तीची जमा होईल. आता असं समजा की जसं एखादा पायी चालला आहे, पायी चालताना समोर समुद्र आला, अडचण आली. समुद्र जिकडे बघावं तिथे पाणीच पाणी, पाणीच पाणी आहे. परत येतो की पुढे जमीन संपली. तर अशाच प्रकारे ह्या ऋषी महर्षींनी जी आपली पायी यात्रा केली ती आपल्या स्वाभ्यासाने. जे मंत्र हे करायचे ते त्रिकुटीपर्यंत जाऊन परत यायचे की ह्याच्या पुढे काहीच नाही. त्रिकुटीनंतर काही स्थानच नाही, त्याच्या पुढे तर कितीतरी जास्त गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे जहाजात बसून जावं, समुद्राच्याही पलीकडे जाता येईल. तर अशा प्रकारे दास जी साधना तुम्हाला देईल ही अशी साधना असेल, असं यान बनेल, सगळ्यांच्या वर्ण पार करून तुम्हाला सतलोकात सोडून येईल. आणि जे काही आपण ह्या शरीरामध्ये ऐकतो आहोत ते तर एक पिंड आहे, आणि ह्या पिंडाच्या आत एका ब्रह्मांडातीलच त्यामध्ये जे काही घडत असतं तेच ऐकू येतं, तेच दिसत असतं. जी ह्याच्यामध्ये आपल्याला धून ऐकू येते, जसे विशेष करून हे राधास्वामीवाले तर ह्यावरच भर देत असतात की आत कान दाबून बघा, बघा बघा घंटा वाजत आहे, ह्या मुरलीचा आवाज येत आहे, बासरीचा येतो, अमुक ऐकू येतं, नगारे वाजतात, ढगांचा गडगडाट ऐकू येतो. हा तर ह्या ब्रह्मांड काळाचा गाजावाजा आहे. ह्याच्या बाहेर आहे वर ती सतलोकातली वेगळी धून, आणि ही त्यालाच ऐकू येईल धून जो सतनाम आणि सारनामाचा जप करतो. बाकी इतरांना ऐकू येते ती ह्या काळाची ऐकू येते. त्यांना आतमध्ये जी ऐकू येते ती काळाचीच ऐकत असतात. आणि ह्या परमात्म्याची धून त्याच्याहून वेगळी असेल, पण ती धून ऐकून काहीच प्रयोजन सिद्ध नाही होणार तुमचं. तुम्ही स्वतः नाही जाऊ शकत. ह्या भक्तीची कमाई जेव्हा तुमची होईल तेव्हाच तुम्हाला इथून नेण्यात येईल.
तुम्ही योग्य मर्यादेत असाल, तुमचा इथला मोह निघून जाईल, परमात्मा तुम्हाला विमानात बसवतील आणि ह्या दासाच्या रूपात बरोबर बसतील. हजारोंच्या संख्येने एकत्र जमून जाल इथून. हजारोंच्या संख्येने तो दिवस येईल. आणि असे जाल जसे कुठे हिंडायला फिरायला जात असाल, गुरुजी बरोबर असतील, सत्संग करायला जात असू तिथे. सतलोकात गेल्यावर समजेल तुम्हाला की आपण तर इथे आलो बाबा. खाली हे कव्हर पडलेलं असेल, हे कव्हर जे आज आपल्याला इतकं प्रिय वाटतं, तसं तर हे बहुमूल्य आहे. कारण की मनुष्य जीवन सहज नाही मिळत. पण मनुष्य जीवन मिळूनही भक्ती नाही केली तर काय प्राप्त केलं? जसा पशुचा आहे तसा मनुष्याचा. तर या मनुष्य शरीराला तर असं समजा, भक्ती केल्यावर त्याद्वारे आपलं प्रयोजन पूर्ण झालं. जसं अंड्यात पिल्लू तयार होतं आणि पिल्लू वाढल्यानंतर अंड उडून जातं, पिल्लू उडून जातं, ते कव्हर पडून राहतं. तर मूळ वस्तू जी तयार करायची होती, ते पिल्लू बनवायचं होतं अंड्यात. त्या अंड्याशिवाय नव्हतं बनू शकत, अंड्याच्या कव्हरशिवाय. तर हे एक अंड्याचं कव्हर आहे जे आपलं आहे. याच्या आत जेव्हा ओरिजिनल या ताकदीने, भक्तीने, जशी पक्षी अंड्याला मादी पक्षी वर बसून अशी ऊब देते, आपली ताकद देते, ज्यामुळे ते पिल्लू तयार होतं. आणि पिल्लू बनल्यानंतर ते फुटून जातं आणि हे उडून जातं, कव्हर पडून राहील. तर हा दास जणू मादी समजा आणि तुम्ही या शरीररूपी कव्हर मधलं पिल्लू समजा. यामध्ये अशी भक्ती, असं ज्ञान, अशी शक्ती देऊन तुमची भक्ती इतकी चार्जड होईल, सूक्ष्म शरीराच्या आत चालू असताना हे वरचं कव्हर अंड्याचं पडून जाईल आणि ती खरी वस्तू सतलोकात पोहोचेल, जे त्याचं प्रयोजन होतं. याविषयी सूक्ष्म वेदात गरीबदास साहेबजींनी म्हटलं आहे, देह गिरी तो क्या हुआ, ये झूठी सब है पटीट, पक्षी उड़ गया आकाश को और चलते कर गया बीट. एक अजून उदाहरण दिलं आहे की हे जे शरीर आहे तुझं, हे तर संपणार आहे. अशी जर का तुम्ही भक्ती योग्य केली आणि सतभक्ती केली, ह्याची कमाई एकत्र केली, तर हे निसंशय पडून राहील. ही तर अशी आहे त्यावेळी तुझ्यासाठी जसा एखादा पक्षी उडताना छीट करून उडून जाईल. हे शरीर आहे मनुष्याचं, हे एकतर छीट समजा आणि ओरिजिनल वस्तू ह्याच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे, ते भक्तीने चार्ज होईल तुमचं. त्या भक्तीने चार्ज झाल्यानंतर हे निघून जाईल आणि तुम्ही असं समजा की पक्षी छीट करून गेला आहे, असं शरीर राहून जाईल. ह्याला काही किंमत नाही मग. आणि जोवर हे तुमच्या जवळ आहे, तुम्हाला उदाहरण दिलंय, अंड्याशिवाय पिल्लू नाही तयार होणार, ह्या शरीराशिवाय मोक्ष आणि चार्जिंग नाही होऊ शकत. आणि जेव्हा आपलं काम पूर्ण होईल तेव्हा हे तर सुटेलच, सोडावंच लागेल. जर पिल्लू अंड्यातून निघालं नाही तर अंड्यात मरूनच जाईल, ते तर संपूनच जाईल, त्यातून बाहेर पडेल. तसे नाही बाहेर पडणार जसे पूर्वी, तर ह्याला मारहाण करून काढायचे यमदूत. आणि या भक्तीच्या ताकदीने तुम्ही एका सेकंदात बाहेर याल यातून आणि परमात्म्याच्या विमानातून आणि सतलोकात जात असाल. तर हे एवढी ताकद देईल तुम्हाला हे सतनाम. तर ह्याच्याविषयी जसं आम्ही तुम्हाला बऱ्याचशा मर्यादा सांगत आहोत की तुम्हाला हा सण येतो होळीचा, त्यामध्ये कोणताच सहभाग नका घेऊ, पार्टिसिपेट नाही करायचं ना ह्याच्यावर. कारण की आम्ही बघा पुण्यात्म्यांनो, ह्या ज्ञानाने तुमचं मन उडेल ह्या निरर्थक गोष्टींवरून. एक भक्त सांगत होता की आम्ही 10 वर्षांपर्यंत कुठलाच सण साजरा केला नव्हता. आमचा एक परिवार आहे, चुलता मालत्याची 10-12 घरं आहेत, 3-4 घरं आहेत, तिथे 10 मृत्यू घडले. एकेका वर्षात 2-2 व्हायचे, जास्तीच व्हायचे. तेव्हा कोणता सण आम्ही नाही साजरा केला. सण जवळ आला की कोणी जवळचा नातेवाईक किंवा भाऊ किंवा आई बाप हा मरायचा, तरुण कोणी असे, कोणाची बहीण विधवा व्हायची. असं म्हणता म्हणता 10 वर्ष झाली, सण नाही साजरा केला कोणता. आता इकडे होळी खेळत आहेत आणि तिथून कुणाच्या मृत्यूची बातमी येत आहे, डोकं आपटून घेतो. आता घे, खेळ होळी, खेळून दाखव. ह्या घाण लोकात काय करायचं होतं, काय करायला लागलात तुम्ही लोक. एकदा गरीबदास साहेबजींकडे गावकरी लोक आली, काय म्हणतायत, या महाराज
होळी खेळूया. परमात्म्याचं लेकरू म्हणालं, बाबा आम्ही ही होळी नाही खेळत, आम्ही होळी खेळतो राम नामाची. राम नामाची होळी जो खेळतो त्याला कधीच हानी नाही होत, दुःख नाही होत. आणि राम नामाची होळी देखील तेव्हाच खेळता येईल जेव्हा आपल्याजवळ रामाचं नाम योग्य असेल. तर राम नाम कोणतं आहे योग्य? गरीबदासजींनी स्पष्ट केलं आहे. राम नाम जप कर थर होई, ओम सोहम मंत्र दोई. असं आहे रामाचं नाम. तर त्याबद्दल काय सांगतात? सतनाम पालड रंग होरी हो. म्हणजे ग्रंथांमध्ये गरीबदासजींच्या वाणीमध्ये तर ती अक्षरं वेगवेगळी लिहिली आहेत, पण मी परत परत नाही सांगणार. त्याला मी सतनाम म्हणतो. ग्रंथामध्ये हे दोन्ही मंत्र वेगवेगळे लिहिले आहेत, हा आणि हा मंत्र. पालड रंग होरी हो. तर त्याला गुप्त करून हा दास सतनाम म्हणत आहे. तसे गरीबदासजींच्या वाणीमध्ये हे दोन्ही मंत्र लिहिले आहेत की दोनों मंत्र पालड रंग होरी हो. मी त्याला सतनाम म्हणतो. तेव्हा काय म्हटलंय की सतनाम पालड रंग होरी हो, भाई 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो. 3 लोक पासेंग धर रंग होरी हो, तो ना तुला तुलाया राम रंग होरी हो. आता ह्या सतनामाची तुम्ही भक्ती केलीत तर तुमच्यावर कोणतंही संकट नाही येणार. ना कधी अकाली मृत्यू होईल, ना कोणतं दुःख असेल, ना कोणता रोग सतावेल. तर खरी होळी, खरं सुख तर आपण रामनामाच्या रंगातच खेळू शकतो. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हा आहे. आता जसं तागडीमध्ये, तराजूमध्ये बॅलन्स म्हणतात इंग्रजीत, ह्याची 2 पारडी असतात तराजूची, आणि ह्यामध्ये एक पासंग शब्द आला आहे, पासंग. कदाचित आता पासंग हे एज्युकेटेड लोकांना नाही माहीत पासंग कशाला म्हणतात. जेव्हा तागडीमध्ये, तराजूमध्ये काही त्रुटी असायची, ती असमतोल असायची, त्याला समतोल करण्यासाठी, त्यातली ती त्रुटी घालवण्यासाठी असं चेक केलं जायचं. आमच्या घरी आमच्या वडिलांकडे हे दुकानदार, व्यापारी लोक, विक्रेते यायचे गहू, बाजरी, ज्वारी विकत घेण्यासाठी. कारण की दासाचा जन्म एका शेतकरी परिवारात झाला. तेव्हा आमचे वडील म्हणायचे की शेठजी, आधी तुमचा तो तराजू चेक करा, ह्याच्यात काही खोट तर नाहीये, म्हणजे काही डिफेक्ट तर नाहीये, तर तो असं करायचा. जर काही डिफेक्ट असेल, वेडवाकडं व्हायचं ते, तर दुसऱ्या बाजूला त्याला समतोल करण्यासाठी जी वस्तू तोलायची असेल, समजा गहू तोलायचे आहेत, तर थोडेसे गहू उचलून 10-12 दाणे उचलून मग दुसऱ्या पारड्यात टाकले जायचे आणि मग परत तो तराजू समतोल व्हायचा. त्यात त्रुटी नाही राहायची. तर त्यात पासंग जो आहे, 4 दाणे 20 दाणे गव्हाचे, हे काही सौद्यात नसतात. सौदा तर तेव्हा आहे जेव्हा 10-20 क्विंटल तोलले जातात गहू, तर तो आहे सौदा. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की ह्या परमात्म्याचं एक सतनाम विधीप्रमाणे घेतलेलं, हा 2 अक्षरी मंत्र जो आहे, एक सतनाम कंप्लीट होतं एकदा बाहेर सोडलं, दुसरं आत घ्या, हे झालं पूर्ण. बस एक मंत्र हा आहे. ह्याला त्या तराजूच्या एका पारड्यात ठेवा आणि इथले 14 लोक ठेवा. शिवजीचा लोक, विष्णूचा लोक, ब्रह्माजीचा लोक, दुर्गेचा लोक, हे आणि वरचे ब्रह्मलोक, आणि जितकी ही खेडी आहेत ही वरची गोलोक वगैरे, असे 14 लोक असतात. हे तलातल हे सगळे सांगतात की हे एका साईडला ठेवून द्या. आणि 3 लोक तर पासंग ठेवा. पासंग ज्यांची सौद्यात काही लिंक नाहीये, ते कोणकोणते 3 लोक? ही पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ लोक. आता पुण्यात्म्यांनो, कारण की आपल्याला ना तर कोणी ज्ञान देणारा मिळाला आपल्याला, आणि नाही आपल्याला ह्या अध्यात्म मार्गाचं ज्ञान आहे. जेव्हा तुम्ही ह्या ज्ञानाशी परिचित व्हाल, तर छोटी मोठी जे आपली कोठी, बंगला, काही 100-50 एकर जमीन घेऊन स्वतःला धन्य मानून बसला आहात, हा अंधार सरेल तुमचा. आता एखादा MLA बनतो,
एखादा सरपंच बनतो तेव्हा विचारूच नका, आनंद ओसंडून वाहत असतो सरपंच बनल्यावर. चेअरमन बनतो, MLA बनतो, एक मंत्री मुख्यमंत्री बनतो छोट्याशा राज्याचा, तेव्हा त्याच्या आनंदाला सीमा नाही राहत. ही मुलांची खेळणी वाटतील तुम्हाला जेव्हा अजाण मुलं खेळत असतात एखाद्या बाहुलीबरोबर. आणि परमात्मा काय सांगतात, जे धन, जी वस्तू, जी कमाई तुम्ही मिळवत असता त्याची केवढी केवढी किंमत तुमच्याकडे जमा होत असते. कबीर साहेब म्हणतात, कबीर सब जग निर्धना, धनवंता ना कोय, धनवंता सो जानियो जिस पे राम नाम धन होय. होय. परमात्मा म्हणतात, सगळं जग निर्धन आहे. हवं तर पृथ्वीचा राजा असू दे, आणि हवं तर इंद्राची गादी मिळू दे, देवतांचाही राजा असू दे, आणि तुमच्याकडे इतकं धन असेल की तुमच्यासाठी हे तिन्ही लोक पासंग असतील की युजलेस, सगळी पृथ्वी देखील युजलेस तुमच्यासाठी. तुम्हाला असं स्थान, असं धन, अशा वस्तू मिळतील तिकडे गेल्यावर. आता काय सांगतात, कोणी मंत्री बनतो, पंतप्रधान बनतो, तेव्हा त्याला वाटतं की मी माझं जीवन सफल केलं आहे. आणि जेव्हा त्याची अध्यात्म मार्गाशी ओळख होते आणि तुम्ही तर झालाच आहात, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याने तर आपलं जीवन नाश केलं आहे, खाक सफल केलं आहे हे मनुष्य जीवन. मनुष्य जीवनाच्या कामाची सुरुवातच नाही केली. आज एखादा पूर्वी चांगला नेता होता, कोणी चांगला, कोणी संत महात्मा होता, आणि त्याचं काय करतात, एक मरणानंतर एक त्याचा पुतळा बनवून त्याची स्थापना करून टाकतात. एक वरती छत्रीही बनवतात, आणि तो कुठे गाढव बनला असेल भक्ती न करून, आणि येथे वर्षभराने त्याच्या गळ्यात हार घालत आहेत, त्याचे बरेच गुणगान करत आहेत. तर काय खाक गुणगान आहेत हे? तर परमात्म्याच्या ज्ञानाशी जेव्हा तुमची ओळख होईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्हाला काय मिळालं आणि या जगाला काय मिळालं, जे तुम्हाला आज प्रसिद्धीच्या झोतात दिसत आहेत. शेवटी लास्टला जेव्हा भगवानाच्या दरबारात तुमची किंमत मोजली जाईल तेव्हा समजेल की ते कवडी मोल होते, जे सबंध पृथ्वीचे राजे होते, आणि तुम्ही हिरा बनले आहात. ही भक्ती केल्यामुळे भगवानाच्या दरबारी पोहोचाल. आता काय सांगत आहेत की सतनाम पालड़ रंग होरी हो, एक मंत्र और 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो. आणि 3 लोक, पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ, हे तर सौद्यात नाहीत आमच्या. यांना तर पासंग ठेवला आहे. हे तर युजलेस, जसे ते 4 दाणे ठेवले होते. तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. हे 2 अक्षरी नाम आहे. तेव्हा आता बघा की तुम्ही किती भक्ती करत आहात, आणि ही तुम्हाला एवढी भक्ती करता करता आपल्याला किती वेळ लागेल. जशी बॅटरी तुमच्या फोन, मोबाईलची, आणि ही डाऊन होते, डिस्चार्ज होते, तेव्हा चार्जरला लावतात, 1-1 तास चालू ठेवतात, तेव्हा जाऊन चार्ज होते, की पूर्णपणे संपली होती. तर तुमची भक्ती इतकी दुबळी झाली होती, तुमचा आत्मा इतका डिस्चार्ज झाला होता की हे सुमरण आणि भक्ती, दानधर्म तुम्ही आयुष्यभर केलात, तेव्हा जाऊन कुठे तुम्ही चार्ज व्हाल आणि वरती जाण्यायोग्य व्हाल. तेव्हा यावरून सिद्ध आहे की जेव्हा तुम्ही वरून आला तेव्हा किती तुमच्याकडे भक्तिधन होतं, ते ह्या काळाने लुटून नेलं तुमचं. सर्वात आधी ह्याने स्वर्ग बनवला, महास्वर्ग बनवला, आणि तिथे ह्याने रेस्टॉरंट्स बनवली आहेत. तुम्ही जे पुण्य आपल्या बापापासून घेऊन आला होतात सतलोकातून, ह्याने सगळं खर्च केले ते वर स्वर्गात. जेव्हा तुम्हाला लुटतो त्या रेस्टॉरंटमध्ये, तुमच्याकडून 10%, एखाद्याकडून 25% हा कमिशन घेतो त्या स्वर्गांमध्ये, आणि बाकीचे खाणेपिणे तुम्हाला जे देतो त्याचे मनाला येईल तसे रेट लावतो. तुम्हाला तिथे फालतूपणा करण्यासाठी आपल्या उर्वशा ठेवल्या आहेत आणि विमानं दिली आहेत थोडं फिरून येण्यासाठी. खर्च तुमचं पुण्य होत असतं. जेव्हा तुम्ही तिथे कफल्लक होऊन जाता, कंगाल होऊन जाता, तेव्हा तुम्हाला पृथ्वीवर टाकून देतो. मग परमात्म्याने विधान केलेलं आहे
ह्याने हे तुम्हाला इनकम्प्लीट दिलेले आहेत वेद. त्यातल्या शास्त्राप्रमाणे साधना केली तर तुम्ही पुन्हा चार्ज व्हाल. शास्त्र विधीला सोडून जे मनमानी आचरण करतात, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16 मधल्या श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये स्पष्ट आहे की शास्त्र विधीला त्यागून जे मनमानी पूजा करतात, मनमानी आचरण करतात, मनमानी नाम जप करतात, त्यांना ना तर सुख मिळतं, ना तर त्यांना गती मिळते, ना कोणती सिद्धी मिळते. युजलेस. मग स्पष्ट हे देखील केलंय की अर्जुन, ह्यामुळे तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत कोणती साधना करावी आणि कोणती नको करायला यासाठी प्रमाण दिलं आहे की त्या परमात्म्याच्या मुखकमलातून ज्याचा उच्चार होतो, ज्ञान जे परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून सांगतात, वाणी, त्याच्यामध्ये अशा यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती सविस्तर सांगितली आहे. त्याला तत्वज्ञान म्हणतात. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितलं की ते ज्ञान तर तत्वदर्शी संत सांगतील. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांना नम्रतापूर्वक प्रश्न केल्याने ते तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म म्हणजे तत्वज्ञानाचा उपदेश करतील. ह्यातून सिद्ध आहे की गीता ज्ञान जो देत आहे त्याला ठाऊक नाही हे तत्वज्ञान. अशाच प्रकारे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र 10व्यात सांगितलं आहे की कोणी तर परमात्म्याला संभवात म्हणतो, म्हणजे जन्म घेतो राम आणि कृष्णच्या रूपात. कोणी असंभवात म्हणतो की तो कधी जन्मतच नाही, तो निराकार आहे. ह्याची योग्य माहिती ते तत्वदर्शी संत सांगतात, त्यांच्याकडून ऐक. तेव्हा या ऋषींची बुद्धी भरकटली की जेव्हा ह्या वेदांहूनही अजून कोणी वेगळा सांगणारा आहे आणि अजून ज्ञान देखील वेगळे आहे हे त्यांना समजलं नाही. ह्यांनी ओम नाम हेच अंतिम मानून स्वतःचाच निष्कर्ष काढून यावर दृढ राहिले. हे जेव्हा ओम नामाचा जप करतात तेव्हा ब्रह्मलोकात जातात. तिथे कमाई संपवून लुटून घेऊन परत खाली ढकलले जातात. ह्या दरम्यानची पापं घडतात, ती पापं देखील भोगायला लागतात. इथे सगळीच कर्मे तुम्हाला भोगायला लागतात, पापसुद्धा आणि पुण्यसुद्धा. फक्त एक सत्साधना दासजी सांगत आहे, पृथ्वीवर अजून कुठे नाहीये आणि ही गॉड गिव्हन आहे, परमात्मा कबीरजींनी दिलेली आहे. ह्यामुळे तुमच्या आधीच्या पापांचा पण नाश होईल, वर्तमानातली पण नाश होतील आणि मग तुम्ही सतलोकात जाल, तुम्हाला पूर्ण मोक्ष मिळेल. तर हा काय करत होता आतापर्यंत? ह्याने सर्वात आधी तुम्हाला वरती ठेवलं. तिथे तुमचं सगळं पुण्य जे तिथून आणले होते ते सगळे लुटून घेतले. मग तुम्हाला टाकलं पृथ्वीवर. तरीही तुमची काही पुण्य शिल्लक होती. आता एकदा बघा, तुम्ही सगळे सद्भक्ती लागाल, पूर्ण विश्व लागेल, असं वातावरण बदलेल या पृथ्वीवरचं. जागोजागी फळदार वृक्ष असतील. भटकत हिंडत असता पोटासाठी तुम्हाला घर बसल्या असं सुख मिळेल, लक्षात ठेवा. तेव्हाच भक्ती कराल, आनंद होईल. आता आपण भक्ती तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्या ह्या इतर परंपरा आहेत बिनमतलबी. एखाद्या गरीब व्यक्तीला 2 मुली असतील, 3 असतील, त्याचं तर मरणच होऊन बसतं. भक्ती शेकडो कोस जवळ नाही. कसं लग्न करायचं? हुंड्याचा राक्षस तयार आहेतच. कोण जाणे कशी मुलगी सासरी जाईल आणि मग घर बंगला बनवण्यात रमले, मग कर्ज झालं त्याच्यावर, टेन्शन. तेव्हा ह्या सगळ्या शंकांचं उत्तर मिळेल आणि परमात्मा तुम्ही जी भक्ती कराल सतलोकातून तुमच्या हिश्श्याचं ह्या पृथ्वीवर काळाला देईल. हा तर भिकारी, ह्याच्यापाशी नाहीच मुळात काही. पुण्यात्म्यांनो, तुम्ही भगवान वरवर ऐकला होता, समजून घेतला नव्हता. दासाने तो भगवान जाणला आहे. आता जसं जेव्हा परमेश्वर कबीरजी एखादं कापड विणत निर्वाह करत लीला करायचे, एका झोपडीमध्ये राहायचे. सकाळचं पीठ संध्याकाळी असेल तर सकाळी क्वचितच असायचं आणि त्याच वेळी ते प्रचार देखील करायचे, लोकांना समजवायचे, आपल्या लेकरांना. ते तर एक लीला करायला आले होते. येतातच असे, ते नियमच आहे त्यांचा. प्रत्येक युगात एकदा ते असे करतातच. तेव्हा त्यावेळी एक निर्धन व्यक्ती हँड टू माउथ कमवायचा आणि खायचा, कापड विणायचा. एका आठवड्यात किती कापड विणेल माणूस? 50 फूट सुद्धा नाही होणार, 20 फूट सुद्धा नाही होणार. आणि ते विकलं गेल्यावर मग एखादं उत्पन्न मिळायचं, बस. त्यातूनच गुजराण करायचे आणि त्यात ज्ञान सांगायचे भगवान, कारण की ते उद्देशच हा घेऊन येत असत. तर त्यावेळी त्यांना इतका विरोध केला होता हिंदू आणि मुसलमानांच्या धर्मगुरूंनी. ना ते ज्ञानात हरले. परमात्मा कबीरजी
यांच्याकडे तर कखही नव्हतं. परमात्म्याच्या ज्ञानापुढे ते टिकाव नाही धरू शकले. इतका सॉलिड ज्ञान प्रचार होता परमात्म्याचं, असं ज्ञान होतं. आणि ना मारहाण केल्याने मेले. तेव्हा त्यांनी एक अशी युक्ती केली, घाणेरडं षडयंत्र रचलं की कबीर एक निर्धन व्यक्ती आहे, त्याच्या नावाने खोट्या चिठ्ठ्या लिहा. कोणापाशी? त्या महामंडलेश्वरांपाशी, ज्यांचे शेकडो शिष्य त्यांच्या आश्रमात राहत होते. त्यावेळी सगळ्यांना चिठ्ठी लिहिली की कबीर नावाचा एक शेठ, कबीर पुत्र नीरू आणि काशी शहर, आणि हा 3 दिवस भंडारा करेल, जेवण देईल 3 दिवसांचं. आणि त्यामध्ये काय काय देईल? एक दोहर देईल, एक सोन्याची मोहर देईल. सोन्याची मोहर म्हणजे 10 ग्रॅम सोनं, आणि एक दोहर त्यावेळचा सर्वात महाग एक शाल टाईप असायचं. दोहर थंडीत पांघरायची एक सर्वात छान चादर असायची. शेठ मंडळी ठेवायची, ती सामान्य माणूस दोहरचा वापर नव्हता करू शकत. तर एक दोहर देईल दक्षिणा म्हणून, आणि एक मोहर देईल. एखाद्याला कोरडा शिधा हवा असेल तर कोरडा शिधा देखील मिळेल. कोरडा शिधा म्हणजे तांदूळ, खडीसाखर, पीठ, मीठ ह्या प्रकारची डाळ. एका माणसासाठी कोणी मागितलं मला कोरडं द्या, कोरडं पण घेऊन जा. आणि हे तर देणारच देणार. जितक्या वेळा जेवण जेवाल तितक्या वेळाही एक मोहर, एक दोहर देणार. तर हे लालची साधू संत हे लालची होत असत, कारण घराबाहेर पडल्यानंतर सगळ्या वस्तू हव्या असतात यांना. आणि जेव्हा त्या ऋषी, त्या मंडलेश्वरांना समजले की असा डाव लागेल, तेव्हा त्यांनी लुळे पांगळे सगळे शिष्य घेतले सोबत. आता शिष्यांना मिळेल जेवण, नंतर दोहर मिळतील, मोहर मिळतील, त्या तर माझ्याच होतील, जे प्रधान यांचे गुरु असायचे. तेव्हा अशा प्रकारे सगळ्यांना गोळा करून आले, लुळ्या पांगळ्यांनाही. 18 लाख एकत्र जमले, 18 लाख. आता पुण्यात्म्यांनो, आता गरीबदास साहेबांना परमात्म्याची ओळख झालेली होती. त्यांनी मग ह्याचं कसं वर्णन केलं आहे की सकाळी सकाळी जेव्हा हे रविदासजी आणि परमेश्वर कबीरजी, रविदासजी चांभार जातीतले होते, कबीर साहेब धाणक जातीतले, विणकर जातीतले. ते प्रसिद्ध होते, तसे तर ते मालक होते. संतांची कोणती जात नसते, तरीही त्यावेळी विशेष अस्पृश्यता, भेदभाव होता. ते दोघेही जास्त जवळ असायचे. तेव्हा सकाळी सकाळी रविदासजींनी पाहिलं की हे काय झालं. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत लोक, 18 लाख लोक म्हणजे कमी नसतात. इथे माझ्या मते तर बऱ्याच पूर्ण हिस्सारमध्येही नसतील 18 लाख लोक. 18 लाख व्यक्ती येऊन बसले. ते साधू संत. रविदास सकाळी सकाळी उठले, त्यांना विचारायला लागले की बाबा काय झालं, कोण आहात, कुठून आला आहात. तेव्हा असं विचारणारे त्यांना बरेच भेटले होते. तेव्हा साधू संतांनी त्यांना म्हटलं, काशीवाल्यांनो, हे बनारसवाल्यांनो, तुम्ही कोणत्या जगात राहता? आम्ही इतक्या लांबून चालत आलो आहोत, तुम्हाला इथलं नाही माहिती इथे काय होत आहे? इथे एक कबीर नावाचा शेठ आहे, पुत्र नीरू. कबीर पुत्र नीरू, आणि तो एक भंडारा करणार आहे. आम्ही त्यासाठी आलो आहोत, आजच सुरू होणार आहे. रविदासजींनी विचारले की कोण? परत सांगा बाबा, कोण आहे? कोणाच्या नावाने होणार आहे? की कबीर पुत्र नीरू आणि काशी बनारस. आता कबीर पुत्र नीरू तर एकच होता, जो रविदासजींना माहीत होता. की बाबा तुमच्याजवळ काही, रविदासजींनी विचारलं की तुमच्याकडे काही लिहिलेलं आहे? हो आहे ना, बघा सगळ्यांजवळ चिठ्ठ्या दिल्यात आमच्याकडे. चिठ्ठी आली आहे आम्हाला म्हणून आलो, तसे थोडेच येऊ. रविदासजींनी जाऊन सांगितलं भगवानाला घरी झोपडीमध्ये की महाराज, की आता काशी सुटणार आपली. यांनी तर जुलूम केलाय, असा जुलूम केलाय की आपण नाही राहू शकणार बनारसमध्ये. परमात्म्याने विचारलं की काय झालं, की असं असं घडलंय. लाखो माणसं आलेली आहेत आणि सगळ्यांना चिठ्ठ्या देऊन ठेवल्यात. या खोटारड्यांनी ही आपल्यासोबत अशी चेष्टा केली आहे, ह्या गुरूंनी, मुसलमान आणि हिंदूंनी मिळून. आणि बरेच लोक आले आहेत. परमात्मा म्हणाले, रविदासजी दार बंद करून बसा आत.
आम्ही दार उघडणार नाही, घरातून निघणार नाही, रात्र होऊ दे, घर सोडून निघून जाईन तिकडे मुलांना घेऊन, हे जगू नाही देणार इथे मला. रविदासजींना तर तिथे बसवून ठेवलं आपल्याबरोबर. आणि परमात्मा पोहोचले सतलोकात. संदेश दिला तिथून की तयार करा. सतलोकातून 9 लाख बैलांवरून, पूर्वी बैलांवरून दळणवळण व्हायचं, कारण की रस्ते नसायचे, ना बैलगाडी चालायची, बैल पुढे मागे चालायचे एक दुसऱ्याला रस्सी बांधून, आणि बैलांच्या वर जशा गाढवांवर पिशव्या बांधतात तशा बैलांच्या वर कमरेला पिशव्या ठेवायचे. त्याद्वारे हे बंजारे म्हणजे व्यापारी लोक व्यापार करत असत. त्यात कोणाकडे जसे 100 बैल आहेत, 100 बैलांमध्ये साधारण 1 मण वजन, 1.5 मण तर लादायचेच. तर कोणी साखर ठेवत आहे, कोणी तांदूळ आणत आहे, तर असे आणायचे पूर्वी. यांना बंजारे म्हणायचे. बंजारे म्हणजे जे पणन करतात, जो व्यापारी आहे त्याला त्यावेळी बंजारा म्हणायचे. आणि बंजाऱ्यांसाठी साधन हे बैलच असायचे, बैलांवर सामान लादून यायचे जायचे. ह्या कारणामुळे परमात्म्याने एका बंजाऱ्याचं रूप घेतलं, केशव नाव ठेवलं आणि सतलोकात गेले. आदेश आधी दिला होता की सामान भरभरून लादा बैलांवर. त्या जीवात्म्यांना आदेश दिला. आता इथे तुम्ही बघता की परमात्म्याचा सगळाच त्याचा लोक आहे. आणि तिथे जाऊन परमात्म्याने 9 लाख बैलांवरून बनवलेलं सामान लादलं. आणि त्यामध्ये 10-20 हजार ते जेवण वाढणारे सेवेकरी पण वरून आले, बंजारे बनून. आणि काशीमध्ये आले एका सेकंदात, एका क्षणात. गरीबदासजींनी सांगितलंय, एक क्षण इतकाच असतो. सतलोकातून खाली उतरले सगळेच्या सगळे, आणि इतक्या लांबून मग चालत येत आहेत. अगदी वेळेवर तिथे ठोकून टेंट, तंबू आणि भंडारा सुरू केला. सिकंदर लोधी, दिल्लीचा बादशहा, जो परमात्म्यापासून खूप प्रभावित होता, त्यांना खूपशा सुविधा दिल्या होत्या. त्याचाही शेख तकी नावाचा एक धार्मिक गुरु होता, जो कबीर परमात्म्यांचा विशेष विरोधक होता. आणि तो सिकंदर लोधी दिल्लीच्या बादशहाचा खास धर्मगुरू होता. तर त्याने एक चिठ्ठी सिकंदर लोधी दिल्लीच्या बादशहाला सुद्धा दिली होती की तुम्हाला तुमचे गुरुजी बोलावत आहेत, भंडारा करत आहेत. आता ती चिठ्ठी मिळाल्यावर तेही आले. तिथे गेल्यावर पाहिलं की भंडारा चालला होता. शेख तकीला असं वाटलं होतं की आज कबीर काशी सोडून पळाला असेल. आणि हा सिकंदर लोधी त्याचं बरंच गुणगान ऐकवतो जगाला, त्यालाही समजेल आणि त्याची श्रद्धा ह्याच्यावरून दूर होईल. आणि शेख तकी नेहमी ह्याची वाट बघायचा की कोणत्याही प्रकारे राजाचं मन ह्याच्यावरून उडून जावं आणि माझ्यावर दृढ व्हावं. ईर्ष्या होती त्याला. जेव्हा तिथे जाऊन पाहिलं, भंडारे चालले होते. कोणी खात आहे लाडू, जिलेबी, कचोरी, भजी, दहीवडे, जे काय मागाल ते खाद्यपदार्थ होते. खांड, साजूक तूप, हलवा, पुरी आणि खीर, भात सगळं बनवलेलं टेंटच्या आतून भक्त घेऊन जात आहेत आणि वाटत आहेत. आता शेख तकीला असं वाटलं होतं तिथे कोणीच नाही भेटणार त्याला, शिव्या द्या देत असतील लोक एकत्र होऊन. आणि तिथे तर जय जयकार होत होता. असा भंडारा बघितला नाही कबीरजींसारखा, इतका स्वादिष्ट. आणि अशी व्यवस्था ना कधी बघितली ना ऐकली. जवळ बसलेल्यांना सगळ्यांना जिथे बसले असाल तिथे जेवण मिळत होतं. आणि निघताना एक दोहर, एक मोहर, दोन्ही सोबतच मिळत आहेत. आता शेखतकीची तर जणू आईच मेली. तो मटकन बसला काळजाला हात लावून, कारण हा तर अजूनही नाही पळाला. आता सिकंदर लोधीने विचारलं की ही कोण व्यवस्था करत आहे. तर जेवणाऱ्यांनी सांगितलं की एका टेंटमध्ये बसली एक व्यक्ती, ती व्यवस्था करत आहे. तिथे परमात्मा दुसऱ्या रूपात बसले होते, एका शेठच्या रूपात, बंजारा, केशव नाव घेऊन. सिकंदर लोधी म्हणाला, जी प्रणाम. हे म्हणाले, प्रणाम, या. तुम्ही कोण आहात? शेखतकी. सिकंदर लोधीने विचारलं की माझं नाव केशव आहे राजन. तुम्ही कबीरजींचे कोण आहात? सिकंदर लोधीने विचारले
परमात्मा केशव म्हणाले की मी त्यांचा लंगोटी यार मित्र आहे, तो माझा दोस्त आहे. आणि त्याने मला एक चिठ्ठी पाठवली होती की मित्रा, एक छोटासा भंडारा करायचा आहे, थोडं सामान घेऊन ये. तेव्हा त्याच्या आदेशाप्रमाणे मित्रासाठी मी हे जेवण भंडारा करवत आहे. आता शेख तकीने हे ऐकलं की हा तर असं म्हणतोय की एक छोटासा भंडारा आहे ज्यामध्ये 18 लाख व्यक्ती जेवत आहेत. आता तर तोंडचं पाणी अजूनच पळालं. तेव्हा मग सिकंदर लोधीने विचारलं की भगवान कुठे आहेत, कबीर साहेब कुठे आहेत? ते नाही आलेत का? मेळाव्यात जिथे भंडारा चालू होता तिथे नाही आले का? तेव्हा केशव रूपात असलेले परमात्मा म्हणाले की जेव्हा त्यांचा दास बसलेला आहे, त्यांचा मित्र बसलेला आहे, मालक आहेत, आले तर आले, त्यांचा मूड असेल तसं, आम्हाला जो आदेश होता त्याचं पालन करत आहोत. सिकंदर लोधीला वाटलं की आधी दर्शन करावं गुरुजींचं आणि मग जेवण घ्यावं. तर ते झोपडीपाशी गेले, हत्तीवर बसून. सैनिक बरोबर होते. आता सिकंदर लोधी हत्तीवरून उतरला, दार वाजवलं, आवाज दिला की गुरुदेव दार उघडा. आता रविदासजी म्हणाले की महाराज हे तर इथेही आलेले दिसतात. परमात्मा म्हणाले की काही हरकत नाही, अपमान करून घेऊ. दरवाजा नाही उघडणार जोवर नीट हाक मारतील. दुसऱ्या वेळेस पुन्हा म्हणाले की परवरदिगार दार उघडा. तिसऱ्या वेळी म्हटलं दार उघडा तुमचं. परमात्म्याने विचारलं कोण आहे बाबा? की तुमचा दास सिकंदर दिल्लीहून तुमच्या दर्शनासाठी आला आहे, दर्शन घ्यायची इच्छा आहे. तेव्हा परमात्मा म्हणाले की राजन आज दार नाही उघडणार, माझी तर नाकी केली यांनी, हे मला जगू नाही देणार. मी तर आज ह्या काशीमध्ये आहे आणि घर सोडून आपला परिवार घेऊन कुठेतरी दूर जाऊन राहीन. हे मला जगू नाही देत आहेत महाराज. मी दार नाही उघडणार, माझी तर नाचक्की केली. सिकंदर लोधी म्हणाले भगवन तुम्ही मला नाही फसवू शकणार. तुम्ही कोण्या दुसऱ्याला फसवू शकता, मी तुम्हाला चांगलाच ओळखून आहे. तुम्ही स्वतः परमात्म्याचे रूप आहात, तुम्ही स्वतः अल्लाहू अकबर आहात, तुम्ही स्वतः इलाही आहात, तुम्ही सर्वशक्तिमान आहात. हे परवरदिगार एकदा दर्शन तरी द्या मला. इतका आधीन जेव्हा झाला मग म्हणाले की रविदास दार उघड. दार उघडल्यानंतर मुकुटासह दंडवत प्रणाम केला सिकंदर लोधीने परमात्म्यांच्या चरणावर आणि म्हणाला की हे परवरदिगार तुम्हाला जर कोणी तुम्हाला ओळखलं तर मग समस्या सुटतील. तुम्हाला ओळखणंच कठीण आहे. तुम्ही तर तिथे रंगत आणली आहे भगवान. तुमचा जय जयकार होत आहे. 18 लाख व्यक्ती जेवत आहेत आणि सगळ्यांना हेच बघायचं आहे की कोण आहे तो महान आत्मा, कोण आहे तो शेठ कबीर, त्याचे दर्शन तर करू ज्याने असं जेवण दिलेलं आहे. तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे, त्यांचं कल्याण होईल. एकदा दर्शन द्या त्यांना. म्हणतात की परमात्मा उभे राहिले तिथे. जसे झोपडीतून बाहेर आले, आकाशातून एक मुकुट आला, सुंदर मनोहर मुकुट, आणि वरून फुलांचा वर्षाव व्हायला लागला आकाशातून परमात्म्यावर, कबीर साहेबांवर. सिकंदर लोधीने हत्तीवर बसवलं परमात्म्याला आणि सोबत रविदासजींना. रविदासजी चवर ढाळत होते परमात्मा कबीरजींवर. हे पांढरं हे शेपटीसारखं असतं, त्याला चवर म्हणतात. तर सिकंदर लोधीने प्रार्थना केली त्यांना की हे भगवान, भक्त मलाही सेवा करू द्या, तुम्ही तर रोजच सेवा करता. तर चवर घेऊन सिकंदर लोधी भगवानांवर चवर ढाळत आहे आणि हत्तीवर बसून सगळे येत आहेत. मेळाव्यात प्रवेश केला जिकडे भंडारा चालू होता. लोक बघत होती कोण आहे कबीर की तो आला, कबीर की ज्याच्या डोक्यावर मुकुट आहे आणि ज्याची हा सिकंदर लोधी सेवा करत आहे. उभं राहून बघू लागले, त्यांचं दर्शन तरी व्हावं. आता सगळीकडे जय जयकार होत आहे. पूर्ण मेळाव्यात फिरून मग एका तंबूत जिथे दुसऱ्या रूपात मालक बसले होते केशव रूपात, तिथून एक सेवेकरी गेला आणि हत्तीवर बसलेल्या भगवानांना प्रार्थना केली की हे परवरदिगार, तुमचा मित्र केशव तुमची आठवण काढत आहे. तर त्या हत्तीवरून उतरून सिकंदर लोधी आणि भगवान आणि रविदासजी तिघेही त्या टेंटमध्ये आले
जिथे ते केशव बसले होते. बघता बघता टेंटच्या जेव्हा गेटमध्ये प्रवेश केला होता, फार मोठा टेंट होता, तिथे एक सिंहासन आपोआप तयार झालं. त्याच्यावर जसं तुम्ही इकडे फिल्म्समध्ये बघता ना टी व्हीवर की आपोआप असे तयार होतात सेकंदात, तसं ओरिजिनल सिंहासन, त्यावर गादी लावलेली, त्यावर खूप सुंदर चादर असलेलं, चारही बाजूंना हिरे आणि पाचू आणि रत्न मडवलेलं असं चमकत होतं. आणि केशव उभा राहून म्हणाला की महाराज विराजमान व्हा. त्या सिंहासनावर बसले भगवान मधोमध आणि टेंट उघडला. टेंटच्या साईड्स उंच झाल्या, वरच्यावर राहिल्या आणि मग 4 प्रहरापर्यंत 8 प्रहरापर्यंत होय 24 तास केशव प्रश्न विचारत आहे आणि कबीरजी उत्तर देत आहेत. म्हणजे 24 तास परमात्मा सत्संग ऐकवत होते. जे भक्त आत्मा दूरवरून जे साधू संत आले होते आणि पक्वान्नांचं जेवण दिलं 3 दिवसांपर्यंत आणि 24 तास लास्टला सत्संग ऐकवला. तेव्हा मालकांचा सत्संग ऐकून लाखोंच्या संख्येने परमात्म्याचे शिष्य बनले. तर परमात्म्याने एका बाणात अनेक शिकारी केल्या. एक तर त्यांची मस्ती उतरवली जे भगवानांच्या मागे लागले होते. तिथून ते तर जसं पुण्यात्म्यांनो तुम्ही आहात, तुमचे अजून भाऊ बहीण आहेत, कोणी जगन्नाथाला जातं, कोणी अमरनाथला जातं, कोणी राधास्वामींकडे जातात, कोणी धनधन सद्गुरूंकडे जातात, कोणी निरंकारी आहेत किंवा कोणी तशा मंदिरात मातांची पूजा करतात. हे सगळे भक्तीसाठी भगवानासाठी तर हिंडत असतात. आणि त्यावेळी घर सोडून आश्रमात राहत होते ते सुद्धा लाडके आत्मे आहेत भगवानाचे. ते भगवानासाठीच तर भटकत होते. 3 दिवस आपल्या लेकरांना ते जेवण दिलं आणि त्यांचे 10-10, 20-20, 50-50 वर्षांचे ते सोनं चांदी दोहड दिलं. दोहड तर त्यांनी जाऊन विकली असेल, ज्यामुळे हे खाऊ पिऊ शकतील उपाशी मरण्यापेक्षा ह्या घाण लोकात. यांना पार तर तेव्हा व्हायचं आहे जेव्हा कलियुगाची ती वेळ येईल. तोवर त्यांना दिलासा देऊ, दुसऱ्यांदा प्रथम नाम देऊ. त्यांना चार्ज करून निघून गेले. तर भगवान तुमच्यासाठी कसे भटकत आहेत? तर जेव्हा त्या 18 लाख व्यक्तींना प्रसंग जो आज दास आज स्पष्ट करू इच्छितो, जर तुम्ही सगळेच त्यासाठी तळमळाल, भक्ती कराल, जेव्हा 18 लाख व्यक्ती काशीमध्ये, तर मला वाटतं अर्धा भारत 18 लाखांना खाऊ घालू शकला नसता त्यावेळी एका दिवसात ॲज ॲट अ टाइम. आणि जेव्हा सतलोकातून त्यांच्यासाठी पाठवलं तेव्हा 7 अब्ज आहे, 8 अब्ज आहे ही संपूर्ण जगाची लोकसंख्या. त्यांना जेवू घालायला त्याला काय वेळ लागेल? जर तुम्ही भक्ती केलीत तर ते हे भगवान आहेत. तर परमात्म्याने दाखवले की पुन्हा एकदा सत्ययुगासारखं वातावरण असेल इथे. जसं सत्ययुगात सुख असायचं, तर ते येणार कुठून? तुमच्या भक्तीमुळे तुम्हाला भगवान सतलोकातून पाठवेल आणि इथे सगळे थाट पुरवेल. काहीही चिंता, काहीही टेन्शन त्या भक्ताला नाही राहणार जो खऱ्या भावाने भगवानाची भक्ती करेल. कबीर साहेबांची ही सद्भक्ती, हा दास जे वचन सांगत आहे, हे कोण्या ऐऱ्या गैऱ्याची गीते नाहीयेत, ह्या भगवानाने सांगितलेल्या गोष्टी आहेत. आणि आत्ता तुम्हाला इतका लाभ होत नाहीये कारण याचं हे आहे की तुम्ही इतके दृढ नाही आहात आणि एवढी भक्ती नाही करू शकत आहात जेवढी मालकांना व्हावी अशी वाटते. कारण की सर्वात आधी मर्यादा. तुम्ही इथून जाता गावी, घरी कोणती ना कोणती समस्या अशी काळ निर्माण करतो, तुमचे नाम खंडित होते. आणि परमात्मा म्हणतात गरीब दास मैं क्या करूं, यो म्हणतात अनंत कोट बाजी तहा मन रचे सकल ब्रह्मांड, गरीब दास मैं क्या करूं, यो काल करे जीव खंड. परमात्मा गरीबदास महाराजजींना, त्या लाडक्या आत्म्यांना सांगतात की गरीबदासजींना सांगतात की मी इतका समर्थ आहे, मी सगळे ब्रह्मांड रचलेले आहेत. अनंत कोट बाजी तहा मन रचे सकल ब्रह्मांड, और गरीब दास मैं के करूं, यो काल करे जीव खंड. की हा काळ माझ्यापासून यांना तोडतो, यांचं नाम खंडित करून टाकतो. जर हे नामावर ठाम राहिले तर यांना सगळी सुख देईन, यांना मोक्ष देईन. शेवटी भगवान देखील दुःखी होऊन जातो की मी काय करू, हा खंड पाडतो काही ना काही फालतूपणा करून. मग मी
नाही करू शकत, यांना काहीच लाभ नाही देऊ शकत, ज्यामुळे यांचा विश्वास उडून जातो. मग ते माझ्यापासून लांब जातात आणि मग तर सतत दुःखी राहणारच राहणार. हे माझ्यापासून लांब जाऊन मग सुख कुठलं? तर पुण्यात्म्यांनो, सगळ्यात मोठं काळाने आता हे जाळं पसरवलं आहे की तुमच्या नामात खंड पाडतो. मग तुमच्यावर संकट येणार म्हणजे येणार, ह्याने नाम देखील घेऊन ठेवलंय. मग तुमचा विश्वास उडतो. इथेही गेलो होतो, मला काही लाभ नाही झाला, चला अजून धक्के खाऊ. मग तर धक्केच धक्के आहेत इथून गेल्यानंतर. मग ह्या ज्ञानानंतर तुमचा असा विश्वास बसेल की जैसे कागजात का फिर सूझ जाए और न ठोर. तर दास आधी तुम्हाला ज्ञान देतो, मग तुम्हाला नाम देतो आणि मग तुम्हाला समाधान देखील देतो भगवान. मग तुम्हाला मोक्ष असा देईल. तेव्हा परमेश्वराने सांगितलं होतं की कलियुगाला जेव्हा 5500 वर्ष लोटतील, त्यानंतर सबंध जगात सत्ययुगासारखे व्यवहार घडतील, सत्ययुगासारखे विचार असतील आणि संपूर्ण सृष्टी, पूर्ण जग नाम घेईल माझं. आणि माझी लेकरं मग लाखो करोडो अरबोंच्या संख्येने, खरवांच्या संख्येने आता परमात्मा पार करेल. तुम्ही दृढतेने लागून राहा, दासाच्या विचारांवर विश्वास ठेवून. हे भगवानाचे विचार आहेत. तर पुण्यात्म्यांनो, हे ज्ञान देण्यासाठी परमात्मा स्वतः येतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात आणि ते हे ज्ञान 600 वर्षांपूर्वी सांगून गेले होते आणि आज ते आपल्या सद्ग्रंथांमध्ये जसंच्या तसं विद्यमान मिळालं. आणि ज्यांना आपण विद्वान मानत होतो त्या सगळ्या डल व्यक्ती होत्या, डफर होत्या, त्यांना कखही माहिती नव्हतं, ज्यामुळे आपण एवढे दिवस लेट केलं. आता कोणाच्या शब्दात अडकू नका, प्रत्यक्ष बघा ज्ञानाला प्रमाण मानून आणि मग आपलं कल्याण करवून घ्या आणि आपल्या मुलांचं कल्याण करवा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सोमनाथ कारभारी नेरकर. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट येडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय परंपरागत तसा तर शेतीचा आहे. शेतीत मी साईड बिझनेस म्हणून इलेक्ट्रिशियनचं काम करतो आणि माझं एक छोटंसं दुकान पण आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 4 फेब्रुवारी 2018 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची भक्ती करण्याआधी आमचे जे वडील आहेत हे नाथ संप्रदायाशी जोडलेले होते आणि आमच्या घरी नवनाथ चरित्राचं पारायण, गुरु दत्तात्रयांचं पारायण हे श्रावण महिना वगैरे ह्या महिन्यात कंटिन्यू होत राहील. आणि त्यानंतर जे शिवरात्र झालं किंवा इतर जे काही आपले म्हणजे ज्या ज्या टायमिंगला जे जे सण येतात त्या टायमिंगमध्ये आम्ही ती उपासना करायचो. आणि जास्त करून दत्तात्रयांचं दर गुरुवारचे उपवास हे मी कंटिन्यू करत होतो. त्यानंतर आमच्या विभागात एक शिवचिदंबर महास्वामी म्हणून यांचं एक मंदिर नेटकेच म्हणजे आलं होतं आणि त्यांचे पण उपवास दर सोमवार हे मी कंटिन्यू करायला लागलो होतो. त्यानुसार आम्ही त्यांची ती भक्ती करायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे तीच आपण करत होतात. जो काही उत्सव ज्या ज्या महिन्यात किंवा ज्या ज्या तारखेला येत होता त्याप्रमाणे आपण त्या इष्टदेवाची पूजा करत होतात. जसं नवरात्र आलं तर देवीची उपासना, गणेशोत्सव आलं तर गणपतीची उपासना, ही काही जी महाराष्ट्रामध्ये जी काही भक्तिविधी आहे तीच आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याआधी मी 1 दिवस आधी साधनेसाठी आमच्या इथे एक कानिफनाथ म्हणून डोंगर आहे, त्या डोंगरावरती चंद्रग्रहणात साधनेला बसलो होतो. ती साधना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बंधूंनी, आमचे बंधू याआधी संत रामपालजी महाराजांशी अनुग्रह घेतलेला होता आणि त्यांच्याशी जोडलेले होते आणि त्यांनी मला संदेश म्हणून एक पुस्तक दिलं होतं की ते म्हटले, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्ही जे हे करताय हे तुम्ही पुस्तक वाचल्यानंतरच तुम्हाला कळेल. त्यानंतर ते पुस्तक मी घेतलं आणि दुकानात तसंच ठेवून दिलं. ते मी काय वाचलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्संग होता. सत्संगात
आम्ही गेलो, बसलो आणि ज्या टायमाला परमात्म्याचं ज्ञान, परमात्मा संत रामपालजी महाराज प्रत्येक सद्ग्रंथ उचकून त्यातलं वेद झाले, गीता झाले, यांतलं एक ना एक शब्द असं म्हणजे दृढ करून सांगत होते की कुठली देवता, तिचं कार्य कुठपर्यंत आहे आणि ती तुम्हाला किती लाभ देऊ शकते. हे ज्या टायमाला मी ऐकलं आणि मी जी साधना करत होतो आणि ज्या काय माझ्या मनामध्ये शंका होत्या, त्या शंकेचं माझं तिथं निरसन झालं आणि ज्या टायमाला ते माझं निरसन झालं त्या टायमालाच मी तिथंच नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सद्गुरू संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी होते ते आपले बंधू होते, त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं. त्याप्रमाणे आपण सद्गुरू रामपालजी महाराजांच्या सत्संगाला गेले आणि त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलं, त्या ज्ञानातून आपल्याला बोध झाला की आपण सुद्धा ही सद्भक्ती स्वीकारायला हवी आणि त्या अनुषंगाने आपण रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेमुळे, या मंत्रजापामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, सगळ्यात आधी जो माझा मानसिक त्रास होता, जी मी भक्ती करत होतो, ती भक्ती करत असताना मी खूप तणावात असायचो आणि मला जे काही छोटे मोठे लाभ तर त्या भक्तीत मला व्हायचे, पण मी समाधानी नव्हतो. पण मी जेव्हा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्या टायमाला माझा जो सगळ्यात मोठा लाभ आहे की जो मानसिक त्रास, मी कंटिन्यू त्या त्रासामध्ये मी वावरत होतो, तो त्रास माझा पूर्ण नाहीसा झाला. आणि त्यानंतर माझा जमिनीचा जो काय वाद होता तो वडिलोपार्जित आमच्या आजोबांनी म्हणजे पिढ्यानपिढ्या जो आलेला तो तसाच होता. आणि जेव्हा मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर एक 6 महिन्यातच न वाद करता न काही करता तो प्रॉब्लेम आमचा असा सहजासहजी सुटला आणि जे काही क्षेत्र होतं, जे प्रत्येकाच्या नावाने जिथल्या तिथं ते ज्याला त्याला मिळून गेलं. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? ह्या व्यतिरिक्त सर, मला स्वतःला दीक्षा घेतल्यानंतर 7 ते 8 महिन्याच्या दरम्यान मला एक किडनी स्टोनचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मी अचानक, म्हणजे पहाटेचाच टाईम होता, अचानक मी एकदम घामाघूम होऊन मला उठू पण वाटत नव्हतं आणि मी जागेवर गडबडा लोळत होतो. मग त्यावेळेस मी आमच्या मिसेस आहेत की त्यांना म्हटलं की मला तिथून चरणामृत द्या, की चरणामृत मी ते घेतलं आणि परमात्म्याचा मी जाप करत होतो. संत रामपालजी महाराजांनी जो मला नामदीक्षा मंत्र दिला होता त्या मंत्राचा मी जाप केला आणि केल्यानंतर छोट्या बंधूंना आवाज दिला की दवाखान्यात आपल्याला जायचं आहे, की मग ते मला जवळच दवाखान्यात घेऊन गेले आणि त्यांनी मला एक इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर मग जे इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर मला पुन्हा परत तो त्रास, म्हणजे मला परत जाणवलाच नाही की मला तो किडनी स्टोनचा त्रास आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे मानसिक शांतता लाभली. त्याचप्रमाणे जो काय आपला शेतीचा वाद होता त्यातनं सुद्धा आपण बाहेर आलात आणि आपल्या हिश्श्याची जमीन जे काही क्षेत्र आहे ते आपल्याला प्रदान करण्यात आलं. मला असं विचारायचं की आज आपण शेतकरी आहात आणि आज जर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर बरेचसे शेतकरी आज हताश झालेले आहेत, निराश झालेले आहेत निसर्गाच्या मारामुळे. त्याचप्रमाणे जे काही ते पीक घेत आहेत त्या पिकाला आज हमीभाव मिळत नाही आहे, त्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही, त्यातनं ते हताश झालेले आहे, निराश झालेले आहेत आणि ते आज आत्महत्येकडे वळालेले आहेत. तर मला असं विचारायचं आहे की जे शेतकरी आज संत रामपालजी महाराजांच्या शरणात नाही आहेत ते हा विचार करत आहेत, तर आपण सुद्धा या विचारामध्ये आहात का, की आपल्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विचार येतात का? सर, कधीकधी आता आत्महत्या करणं हे तर मोठी चूक आहे. तरीही मानसिक दबावाखाली जो शेतकरी ह्या प्रेशरमध्ये वावरत असतो त्या टायमाला त्याला कुठलीही म्हणजे असं सुचत नाही की मी आता नक्की काय केलं पाहिजे. तर आत्महत्या करणं हे तर चुकीचं तर आहेच, पण संत रामपालजी महाराजाची ज्या टायमाला मी जोडलं गेलो त्या टायमाला जे माझं मानसिक तणावात मी जे वावरत होतो त्या मानसिक तणावातून मी पूर्ण मुक्त झालो आणि आज माझ्यावरती थोडंफार कर्ज आहे, पण त्या कर्जाचं मला एक थोडंसुद्धाही टेन्शन नाही आणि ते कर्ज माझं कसं, म्हणजे माझे हप्ते ते वेळेवर कसे होतात, कसे पोच होतात, कसे पेड होतात हे मलासुद्धाही कळत नाही.
ही रामपालजी महाराजांची माझ्यावर मोठी दया आहे. जो शेतकरी वर्ग आहे त्यांना आपल्या मुलं आणि मुलीचं जे लग्न आहे, जे करिअर आहे, हे घडवण्यासाठी त्यांना जो पावलोपावली जो प्रश्न पडत असतो की यांचं कसं होईल, जर निसर्गाने आता जर साथ नाही दिली तर माझ्या मुलांचं पुढं काय होईल, की जी आपल्या महाराष्ट्रात प्रचलित हुंडा वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या परंपरेने जे चालत आलेल्या आहेत, ह्या परंपरेनुसार त्यांना तो मानसिक त्रास हा तर कंटिन्यू त्यांना जाणवतच असतो. पण मी संत रामपालजी महाराजांशी जसा मी जोडलो गेलो, त्यांची जशी माझ्यावर दया झाली, नाम त्यांनी मला दिलं, तिथून पुढं ह्या गोष्टींचा मला थोडीही चिंता नाही, या गोष्टीचा मला थोडाही त्रास नाही, की मला त्या गोष्टीचा कधी प्रश्नही पडत नाही की माझ्या मुलीचं उद्या शिक्षण कसं होईल, तिचं लग्न कसं होईल, की तिला हुंडा किती द्यायला लागेल, ह्या गोष्टीची मला थोडीही चिंता राहिलेली नाही. आणि संत रामपालजी महाराज यांची जी शिकवण आहे की हुंडा न देणे न घेणे, हुंडा देणे हे एक कुप्रथा आहे आणि ती मोडीस काढण्यासाठी हे जे त्यांचं मिशन आहे, हे जी त्यांची शिकवण आहे, ही त्यांच्या प्रत्येक जे काय त्यांच्याशी जोडलेले भक्त आहेत, त्यांचे जे शिष्य आहेत, हे त्यांचे शिष्य ते त्यांनी दिलेली जी शिकवण ही ते जपता आहेत. त्याच्यामुळं जी माझी आज मुलगी आहे, माझ्या मुलीचं भविष्यात तिचं लग्न कसं होईल किंवा होणार की नाही याची मला अजिबात चिंता नाही. माझी चिंता ही सर्व संत रामपालजी महाराज हे मी यांच्यावरती सोपवली आहे आणि मी एकदम त्यांच्याशी दृढ असल्यामुळं मला कुठलीही चिंता भासत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा अनमोल मार्ग आहे. यामध्ये जी शिकवण दिली जाते ती अतिशय अनमोल आहे. यामध्ये हुंडा घेणं देणं ह्या ज्या काही कुप्रती आहे किंवा ज्या काही कुरीती आहेत, यातनं माणूस हा दूर लोटला जातो आणि त्यातनं तो पवित्र होऊन या गोष्टीपासून, ह्या कुरीतीपासून दूर जातो आणि ह्या गोष्टींचं त्याला जे काही त्रास आहे, जे काही टेन्शन आहे ते त्याला भेडसावत नाहीत. तर ह्या आपल्या अनुभवातनं आणि ह्या आपल्या शिकवणीतनं आपण सर्वसामान्य इतर शेतकरी बंधुभावांना काय संदेश द्याल? मी संत रामपालजी महाराज यांच्याशी जोडल्यानंतर जी माझ्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक ह्या गोष्टीची प्रगती झाली, याच्यासाठी मी तुम्हा सर्वांना विनंती करत आहे की जोपर्यंत तुम्ही संत रामपालजी महाराज यांचं ज्ञान समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या लाभापासून, जसे की शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ह्या स्थितीपासून तुम्ही तुमची सुटका होऊ शकत नाही. सर, जर कोण्या साधकाला आपला इंटरव्ह्यू बघून असं भासत असेल की आपण सुद्धा सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा तो व्यक्ती सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सद्गुरू रामपालजी महाराज यांची दीक्षा घेण्यासाठी टी व्ही चॅनलवरती त्यांचे सत्संग येतात आणि ते सत्संग चालू असताना खाली काही नंबर फ्लॅश होत असतात. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही संत रामपालजी महाराज यांच्याशी संपर्क करू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, ह्या साधनेसाठी एकही रुपया द्यावा लागत नाही. ही दीक्षा एकदम निःशुल्क आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.